हे बघ थैल्या ते गरम गरम असे पाण्यात खाऱ्या पाण्यात बुडव होय समाजला गरम गरम आता चांबडा दाखवते कसा येतात त्याचा लाळी असल्याच्यामुळे चांबडा बघा निसतात येताला उठा. तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडको गाबीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो आज निराळा आयटम हाडलेलो असा यो बघा डॅंग टडॅंग टडॅंग टडॅंग. मित्रांनो ह्या काय माहिती हे असं चिकनी चॅन्टो बाजू ही असं चिकनी कसली चिकनी म्हणजे ती चिकण्याचे 2-3 प्रकार असत. चिकना दाइन पतला तडसा समजला. ह्या चिकना मित्रांनो खाऊ मा बारमाही म्हणजे केव्हा आहे खा पॉवरफुलच लागतं चवीक तसो वायद्रव रे बघ तो बांगडो खादर खाल्लेला बघलाय जो कॅन्टो ए बघ बघ उडे दिलो सालपाटावून धरून बघूच ना फारशा वाढून टाकतो तसल्या ऐकतो ना. आणि मित्रांनो ह्या मा चिकण्याची खासियत काय माहिती तर ह्या का मा ही जो चामडा असा त्याका काटे असतात भितूसून चिकन्याक पण खाऊ बिग भारी त्या काट्यांचो काही एक विषय नाही. मी तुमका दाखवत राहतो समजला फक्त बघित राहा समजला कसो खाऊ काय ता. आणि कोण कोण मित्रांनो ह्या चामडा काढून सुटी करतात त्याची कढी करतात. पण मित्रांनो चामडा काढले मा काय त्याची सगळी चव बिव गेली म्हणजे कशी त्याच्यात मला लाळ कशी असतात लाळ्या चिकना ज्यांनी खाली मा त्याका जबर माहितीच असतं समजला कसा मी दाखवते तुमका. ह्या बघा मित्रांनो चिकन्याची कढी करूची असा आणि चुलीत सुद्धा भाजूचा. आणि आज आमची आई आज सगळा करून दितली माका मागे बाबान दिलेला भाजून बळे बिळे ते आता आई दितली दुमटी घातलेली असा धुकटी सोडणं वैले चिकनी काय खातलं जबरदस्त भान्नाट खतरनाकच लागतली चमचमी जशी फक्त खाऊनच भाऊ होई चिकनी. आज हो निराळा आयटम असा आमगेर आई ना म्हणजे आईकडे सगळा निंजा टेक्निक सगळा असा सगळा काय जेवण फवाण सगळं ऑलराऊंडर असा ती मासे बिशे काय जबरदस्त करीत राहतली आई इंगळे झालेले असं जाय दिली आग समाजला. हे बघा चिकनी आमची आज बेत जबरदस्त असा चिकण्याची कढी आणि चिकनी ह्याच्या तोडणार भाजलेली समाजला भारी असा टमकन जेवण आहे आज चिकनी मित्रांनो या ना गावली समाजला खूप गावली आत नेटिव्ह रिपोर्ट नाही काय गाव नाही होता पण आज खूप दिवसांनी चिकनी गावली म्हटलं चिकनी खाऊया आज. ही काय सगळीच चिकनी समजला म्हणजे यगी चिकनी दायन मा मोठा असा इशाट जाडा असता पिवळा असता आणि लाया असता समज आणि रून असता. ह्याच्यापेक्षा ह्या कसा बारीक ह्या मा ह्याच्यापेक्षा आणखी वाईज मोठा होता जास्ती मोठा जाणार नाही ह्या पण त्या दायन असता माझा मोठा होता बरा पतला समजला मा रुन्ना असा ह्याच्या आपल्या ह्याच्यासारख्या सुपासारख्या असं रून असतं असा रून जाता या घातलेली असा धुकटी धुम्रास्त्राची योजना केलेली असा वारू जायत लागतात धुकूट सगळं. आई ऐकता आमची तशी कारवर रिटर्न असा थैली कर्नाटक बॉर्डर माझ्याची आमची आई पण आई आमच्या कन्नड येणार ना आई आमची मराठी शिकली आम्हाला थैसर मित्रांनो माहिती आम्हा मराठीत बोलतात कन्नड वाईच्या साईडीक बोलतात. ही कसं आमचं किनारपट्टो गाबीत समाज थैसर त्याच्यामुळे ही आमचीच भाषा थैसर बोलतात त्याच्यामुळे आई आमच्या कन्नड येणार ना आमच्या आई मराठीत येतात. जाय दिलेले असं इकडे आता घालतेली सरचरीत मस्तपैकी. ते चांबड्याच्या काट्याचा मोठासा काय नाही ते मोठे काटे नसतं असे चांबडे बारीक असे निसते असतं तुमचं दाखवते मग समाज त्याला झाला आमची झाली खय फिरत दुखुट बसलो डोळ्याक आमका खाऊन का मेहनत बघल्यात मग कितकी असा ती जिला करूचाच लागतात असं ते. ही बघा डाळाप चालू असा आता चिकण्याचा
बस 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 काय रे बघू नको फाटवडे कितके असा आता पाच पाच टायमाक खा एका टायमाक धरून बघू नको रगडीत रू हो काय ना असा सुपला ठेवू माया आणि असं सगळं सुपल्यान धुमळ ह्या करीत राहा माया. आणि मित्रांनो इंगळ्या वाहिल्या माशाक चव आणखी हाडूचा निंजा टेक्निक म्हणजे ह्या खारट पाणी मिठाचा पाणी त्याच्यावर मेन चव येतात एका तर ह्याची काय ता पेस्ट फास्ट लावची तसली काय गरज नाही ती पेस्ट बिस्टी तसला काय बघ हे काय झालेली ते इंगळ्या वाहिल्या काय सोमते भात वारो जितकं लागत इतकी बरी अशी हिंगळे जातील आणि ह्या बरे जातील. हे बघ रंग चढलो हा असा त्या का रंग चढलो हा कसे भाजले ते बघ ह्या जबरदस्तच मस्तकच काय खातलंय चिकना जिबेंका चवी ते पॉवरफुल लागतं तशी मेहनत आहे असा काय आता आता व्हायला आमका खाऊन काय नसता माका येतच भाजू पण मी भाजलं तर मग परत ह्या कसा करतेल समजान घ्या. ठेवू का होता ना जेपड असा आणि मित्रांनो ही कशी आता सोडणार आग करून भाजतात मा तशी मित्रांनो मा आणखी नाही असा निंजा टेक्निक म्हणजे ही चूल असता मा आमची त्या चुलीत मा मुरमात सुद्धा घालतात मुरमात भाजतात असे मासे म्हणजे चिकनी करबे करबे मा अशी मुरमात मुरमात म्हणजे काय ही आग घातलेली असतं मा पाण्या बुडी आदना बुडी ह्या बुडी आपल्या तपला बुडी त्या अशी पुरून ठेवतात रकेत राग अशी गरम गरम असतं आणि वर ते इंगळे असतं त्याच्यात पुरून ठेवतात बुडी म्हणजे कशी जांभडी उंबडी करत नाही पण मासो उकाडता नसतो तो सुद्धा भारी लागता तो बघया माका व्हिडिओ करून गावलो काय करतले पण आता कसा पाणी मिळणे तापयन नाही समाजला मग त्याच्यामुळे कसे आज गिजर फाजर असतं त्याच्यामुळे पाणी काय तापयनो नाही आणि पाणी मध्ये मध्ये तापायतो पावसात दिवसात पण तो काय आग येतो तसला लागतं पण आग जेव्हा घाली मग आम्ही आधी कशी पाणी आग अशी चुलीत असो तपला पाणी तापय त्याच्यामुळे कसा आग असा ते इंगळ्याचे बुडी घातले री गेले असं झोंगसले भितूत काय मस्तपैकी थयात ते आपणच उकडान बिकडान ये मग कशी चांबडी इमडी त्याची काढायची गरज नाही अशी नुसती उकलली का अशी हळू अशी चांबडी येतात अशी चांबडी त्याची कराप नाही रप नाही फक्त उकाडतेला भितूस मास काय सुद्धा पॉवरफुलच लागता ताज भन्नाड एकदम बघ खतरनाकच लागतो समजलं मग हे आता आमचे जाय दिले बघ कसले जबराटच भाजले चव मग भारी चवीबद्दल विषय बोलाकच नको दाखले पाणी सुट्टाला तोंडा काय नाही तर बघ घेत इकडे तर मित्रांनो आमचे आता भाजत इले म्हणजे भाजलेत आता काढता आई खाऱ्या पाण्यात बुडवच्यानी आणि ठेवच्यानी गरम गरम मग जेवण लाग व्यवस्थित हे बघ थैला ते गरम गरम असे पाण्यात खाऱ्या पाण्यात बुडव होय समाजला अशी ही काय सोमती भातत त्याचा काय विषय नाही मोठस बाकीचे ते आणि ह्यांची कडी करूची हा कडी बस व्यवस्थित संबंध का पाणी लागावं समाजला आणि लागला काय बघू नको मित्रांनो आता मामिया तुमका एक मा खाऊन दाखवते कसा गरमागरम खाऊची मजा जी असा मा चिकना ती मजा निराळी असा ह्या बघितला गरमागरम आता चांबडा दाखवते कसा येतात त्याचा लाळी असं त्याच्यामुळे चांबडा बघा निसतात येताला उठा बघल्यात सफेद सफेद मांस कसला असा तर चांबडा आहे गरम गरम त्या सांगते का ह्या बघ बारीक असतं ते काटे त्याचा मोठासा काय नाही खाला म्हणा समजलं काही एक जाणार नाही आता हे बारीक शरीर होतं ते जळान जातं त्याचा काय नाही या का हा बघ कसला थुलथुलीत मास सप्पे सप्पे जबरदस्त ए काय रे ह्यांची मारामारी भीतूत बोकल्यांची ते झा काढतो
पण चिकना पॉवरफुल. चवच बघा कसली दिसतात, या बघा चवच समाजता माशाची बघून. भारी. एक नंबर. तर मित्रांनो, या चिकना खायला मला भूक लागली म्हणजे कशी, आता मासं भाजलेलं बघले का थारो आता काय सर एकदा गरमागरम या उडायले पुरा नाही करून टाकलं. बाकीचं मग जायताना बघा. आता मित्रांनो चिकना कसा सुटी करतात तर बघा. काटे असते हयसर काटे असतं समाजला, इथे काही काटे काढता ते मित्रांनो. काटे बाकीच्या माशांचे कसे काटू जरी लागलो तरी काय जाणार ना वाईट नसतात. तू कसा ह्या जाता तो आपल्याला इंजेक्शन देत होता पण ह्या काशाचं काट्याचा कसा आता लागलो ती इरी इरल्या को तुला म्हणजे हात असो इरी इरता असो म्हणजे धुकलेल्या वरी वडी संके मारलेल्या वाईट जाताला समाजला. मग थोडा बरा वाटताला मोठाचं काय नाही म्हणून हे काटे वाईट डेंजर त्याची काय जाणार नाही पण वाईट लागतं. सगळे पिसारे फासारे काढून घेऊ आहे समाजला, इथे सुटी करून घेऊ आहे. काय बतकली अलग डोळे फळे काढ शपडी काढ आणि बाकी काय काढूची गरज नाही. तासू बिसूची काय एक गरज नाही समाजला. कसे तुकडे कुटा केलंय काय झाला तुकडे करून घेऊ आहे मग जा आला कडी याचा तुकडे केलंय काय झालं. ह्या का फक्त चामडे बारीक काटे असतं त्याचा काय विषय नाही. कोण कोण मित्रांनो चामडी सोलतात त्याची अशी चामडी काढतात कोण कोण समजला. आम्ही नाही काढणं काढीत राहून नाही चामडी ती तसलाच. आणि तुमका चामडेशिवाय मग कशी कडी येतली चामडे काढूची असं काय दाखवायचं समाजला. काही एक जाणार नाही मोठासा विषय दाखवायचं बघित राहा फक्त. आणि मित्रांनो चिकन्या वांगडा आणखीन एक ॲटम असा चवीचो तो दाखवायचा ह्यो बघा मित्रांनो. ह्यो असा गबो बघल्यात बघ गबो कसलो रुणाळू साल पाठवतो बघा. ह्यो सुद्धा टेस्टी टेस्टी खाऊन जबरदस्त ताजे ताजे फडफडीत मासे बघा. ह्यो सुटी करून घेता हे का काटे फाटे काय नाही ह्यो पापलेटासारखो ना डोळे आपण खाऊन लाग बघू नको फाटी पुढे. हे मासे कसे हे जास्ती प्रमाणात गावनच नाही कमी प्रमाण झाला त्यांचा माशांचा. हे क्वचित केव्हाय गावतात. आज आमका गावले हे आडपडा ती अनेक ह्या माशांचा असा म्हणजे क्वचित गावणारा मासो कसो खाऊचो असता म्हणजे बरोच लागता तो खाऊचोच असता तो मासो. पण आणि क्वचित गावणारो मासो कसो मित्रांनो खाऊन हे बघूचो असा आम्हाला की त्यांका चव अलगच असता टेस्टी. कारण त्यांका चव काय असता कारण ते कसे केव्हायचे गावतात. हे बघा सुटी करून ठेवलं कसं पापलेटासारखं तो मस्तच. तर मित्रांनो आता आमचे मासे सुटी करून झालेले असत गब आणि चिकना ते मस्तपैकी आता आई झळझळून धुवून काढता त्यांना बरी न्हावून घालतेली. चकचकीत असे धुवून घेऊ हे बघ. तर मित्रांनो आता सगळा सुटी बिटी करून हाडलेला असा आणि आण्याने मित्रांनो करून ठेवलेला होता तयार समजला. ह्याच्यात मी मीठ फाट घातलेलं असं आणि आता ही सोला घालतले आणि कांदो मित्रांनो कांदो घालतले ह्याच्यात कच्चो पहिलो म्हणजे आधी कच्चो घालून मग उकळून घेऊ काय समजला म्हणजे कांदो शिजागो. मित्रांनो कांदो किती घालू गो माहिती आहे त्याने मग अलगच टेस्ट येत आहे कढी एक ट्राय करून बघा समजला मग केव्हा मग असो कांदो अर्धो थेयलं व अर्धो कांदो घातलेलं आहे समजला. त्याच्यात घालतले मी आता तो कांदो समजला कांदो घातलो सगळं आणि ही सोला ह्यानी मित्रांनो मग टेस्ट जी असा कढी एक ती अलगच येतात म्हणजे भारी लागता. तुम्ही नक्की ट्राय करा समजला मग. आता फक्त काय वाईट गरम करू होया आणि वाईट कांदो तो शिजाक देऊ समजला मग. तर मित्रांनो ह्या बघा आता झालेला असा समजला आयन तापला. आता त्याच्यात आम्ही मासे घालूया.
सगळं माल घालू हो एकदा. तर मासे घालून झाले काय सांगलं येता चमच्यांना अशी हलव होई चिमट्यान धरून काय सगळे मासे व्यवस्थित जायच्यात थंय बघ कसे. आणि मित्रांनो चिकनी गबे बिबे हे मासे कसे सांग पचा हलकी समजला पचन बरे हलके. आणि बारक्या बारक्या पोरांका आमच्याकडे असेच भर मासे चुलीत घालून भात जेवण बारको पोर काय असं चुलीत भाजलो चिकना बिकना असा काय त्याचा मांस काढून काढून थोडा 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 करून असे मासे भरायतात आमच्याकडे. आमच्याकडे पौष्टिक पहिल्यापासून माशाचा प्रोटीन कॅल्शियम फाल्शियम सगळा. ही बघ कडी जाय दिलेली असा. आमच्याकडे लहानपणापासूनच माशातच आम्ही बुडलेले असतो त्याच्यामुळे माशाशिवाय जमाचा ना आमचा सवरा बिवरा कमी पण माशाचा व्हायाच काय झाला तरी. तर मित्रांनो हे बघा कडी झालेली असा. आता आम्ही बंद करूया. आता कडी झालेली असा तुमका शित्ता कसं दाखवते बघ. चिकना असा चांबडी सोडताला असा. ही बघा ही कशी चांबडी सोडल्या तशी आता झालेली असा कडी मस्त कट. आता झाकून बिपून ठेवूया आणि फक्त आता जेव व्हाया झाले 12 वाजलेले असं 12:15 वाजून गेले. आता थोड्या वेळाने जेव व्हा समजला मा. चला तर आता खाताना बघूया. तर मित्रांनो आता जेवणाचा आमचा टाइम झालेलो असा आणि मी या जेवण माका वाढून घेतलेलं आहे असं. अब भात तोभर भात गुळांभर कडी आणि 2 चिकनी घेतले मस्तपैकी. मित्रांनो तुमका चिकना दाखवते ह्या कडीतला कसा काय काटे अलग करू काय तिचे ते. हे बघा हे असं तुकडं घेतल्यात मा काय काय जग ना बघ आरामात हा बघ सगळा बाजू काहीसून ह्या असे काटे काढलं बाजूक ठेवलं काहीसून नाही अलग. म्हणा लाळ्या म्हणतंय तर असावं लाळ्या चिकना त्या अजिबात चांबडा राहायचा नाही शाप बाजूक जाताला हे बघ फक्त मग नुसता मांस असं मांस फक्त खाऊ व्हाया मग काढून काटे बिटे त्याच्यात काही एक नाही जमातलं मित्रांनो. आणि ह्यो आमचो गबो गब्याक सुद्धा काही एक काटे बिटे काय नाही चामडा बिमडा काढूचं काय नाही बघ नुसतं असं केलं काय चामडा अलग. हे मासेच तसे असत क्वचित मित्रांनो. असं ज्या ह्या असा सफेद मांस असता ज्या माशाचा तो मासो बरोच लागता टेस्टी समजला. ह्या असा मांस असताना मासो प्रत्येक बरोच लागतो चवदार. आणि ह्या आमचा चिकना आता तुम्ही बघल्यात मग अशी कसा खाऊ आता काय तर बघ असं नुसते चामडे बिमडे काटे बिटे काही एक मोठासा काय नाही. कोण कोण काढतं ते काढूची काही एक गरज नाही चामडे. हे बघा हे बघ लांबच्या लांब डायरेक्ट मांस उकला नाही त्याला म्हणूनच एका म्हणतात लाळीयो मासो म्हणजे त्याच्यात वलसाण राहतील भितून माशाच्या. तर मित्रांनो चला आता मी जय समजला मा. आता मित्रांनो ह्यो सुद्धा व्हिडिओ तुमका कसं वाटलं होतं नक्की कमेंट करून सांगा समजला मा. घंटा वाजू विसरा नका आणि माझ्या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरा नका समजला मा. आता असेच भेटा पुढल्या व्हिडिओ. धन्यवाद.